बाय द वे मुंबईला खरेदी झाली तिची. का का मला सरप्राईज आहे. काय करते? मी व्लॉगची एंट्री करते. स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. सो आज मी करत आहे डेकोरेशन. कशाचं डेकोरेशन करते पण तू? साक्षी भाऊच्या लग्नाचं. बापरे, साक्षी ती एक रिसेप्शन म्हणते. चला, एंगेजमेंट आहे साक्षीची. साक्षी आली आहे बाय द वे मुंबईला. खरेदी झाली तिची. का 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 खूप हा तिची मी पण येते तिला बघून हबीबी. तिने हबीबी कम टू दुबई. नाही पण मस्त केलंय. साक्षी माझ्या ब्लॉग मध्ये बहुतेक आता दुसऱ्यांदा दिसते. हा, दुसऱ्यांदा दिसते. का ते पण मी पासपोर्ट साठी आलेलो दुकानामध्ये त्यावेळेस. नंतर दिसणारे कारण आकाशचा स्पेशल परफॉर्मन्स आहे. बापरे, तुम्ही आधीच बघू आपण काय परफॉर्मन्स होतो. तीच आधीच सांगून देते तिचे बसले नाही. आणि हे काहीतरी करतात ते, पण ते तुम्हाला सरप्राईज आहे. ते फक्त तुम्हाला आम्ही आता हेच दाखवू, ट्रेच दाखवू. ट्रेची झलक बघून घ्या. आणि काही झलक तुम्हाला 12 तारखेला दिसणार. 12 तारखेला तिची एंगेजमेंट आहे. नाशिकला आहे. हा, ते इंस्टाग्राम पेज वर तिने डेट पण रिव्हील केली आहे. आणि रीलचं क्रेडिट जिजू. ते आता बस. हा, क्रिएटिव्ह बिझी आता सध्या व्लॉग एडिटिंग मध्ये. नॅचरल दिसतंय ना आज एकदम. हा, ते झाले ऑलमोस्ट ना आजचं काम. नाही कुठं थकलो आम्ही, अजून नाही थकलो. हा, ती सुरगाण्यावरून आली आज. त्या दिवशी आपण फिरायचं तिला. उद्या नमिताला काय बनवायचं? कट करून दिलं. हा, नमिताने पण केली खूप मेहनत. चला, साक्षीला आता झोप आली डायरेक्ट. दुकान बंद करा. साक्षीचा टायमिंग कधीच झाला असेल दुकान बंद. तू झोपते ना या टायमाला? पाहिलं. चला, आता आपण डायरेक्ट उद्याच भेटूया ऑफिसमध्ये. ऑफिस, हा, ऑफिसला जाऊन हेच करायचंय. ऑफिसला या तुम्ही उद्या. चला, या ना. मग करतील ना मार्केटिंग वाले सगळे तिथं. तर अजून वस्तू पण भेटेल, अजून काय काय पाहिजे त्या. चला, मायरा आता तिचं कम्प्लीट करते. हबीबीला मस्त गेलं, एकदम मस्त. साक्षी मावला मायराच बनवेल चांगलं. आधीच म्हातारी बनली. चला, वाजले किती का आता? 11:30 वाजले. चला, तर आपण डायरेक्ट उद्याच भेटूया. The next day. A few moments later.
ना, काल व्लॉगची सुरुवात ही मायराने केली आणि काल एक खास व्यक्ती पण आली, तुम्ही ते बघितलंच आता. साक्षी आली होती, तिच्या एंगेजमेंटचे प्रिपरेशन चालू आहे घरात, खूप साऱ्या गोष्टी, आणि तुम्ही ते मायराज कॉर्नरवर बघत पण असाल, खूप साऱ्या गोष्टी, मजा पण येते सर्वांना खूप. आणि त्यानंतर खूप सारी मजा केली आम्ही, थोडंफार पॅकिंगच्या गोष्टी बनवल्या. आणि आता आजचा आहे दुसरा दिवस, मी ऑफिसला आलो. मी सकाळी येताना काही थोडेफार शॉर्ट शूट केले, ते तुमच्यासोबत अगोदरच शेअर केले. आता मी जस्ट ऑफिसला पोहोचलो, कारण मला मीटिंग होती, फास्टमध्ये मला यावं लागलं. चला मग आता आपल्याला मीटिंग पण अटेंड करायची. आज जे काही होईल ऑफिसमध्ये, मला जेवढं काही शेअर करता येईल तुमच्यासोबत मीटिंगबद्दल ते पण मी शेअर करणार, आणि थोड्याफार काही गोष्टी ऑफिस रिलेटेड पण शेअर करणार. आणि परत घरी गेल्यानंतर अजून आज काही गोष्टी बनवायच्या आहेत, त्या पण बनवूया. चला. I joined as an assistant product manager in osteocare division. So I am going to handle Palmyral as well as conjoint 3D and conjoint group. So today's session is totally based on the conjoint. In that we have did some detailing as well as taking the market insights and competitors from your sites. So main agenda of this meeting is that to detail a conjoint 3D detailing along with the discussion on the market insight as well as competitor understanding. This session will helpful for you to understand what are the other competitors doing in the market as well as how to detail the VA page into the doctor's chamber. So I am going to share the presentation with you. Slide is visible to everyone. Hello. Okay. And anyone tell me conjoint 3D composition? Okay. Yes. Okay. Good. Where we are promoting this product? हम कहाँ पे उसको इंडिकेशन क्या? ओके. देन ओके, उसका डोज क्या है? ओके ओके, ओडी डोज है. लेट स्टार्ट. राइट नाउ स्क्रीन इज विजिबल राइट टू एवरीवन. ठीक है. सो हम स्टार्ट करते हैं कॉन्जॉइंट 3D से. सो एवरीवन नोज दैट इट इज सॉफ्ट जेल कैप्सूल. सो कंपोजिशन इज अनडीनेचर कोलेजन 40 mg, hyaluronic acid 40 mg, curcuminides 250 mg in nano particle size. Then pipermigram is 5 mg, boswellia serrata is 30 mg. So this is our first page of VA. So in that what they are saying, in multidimensional osteoarthritic pain, doctor please prescribe India's first conjoint 3D which contain composition of undenatured collagen, hyaluronic acid, curcuminides, pipermigram and boswellia serrata 30 mg. So it gives the 3D action for joint restoration. So doctor, we have curcuminide. It is 200,000% more bioavailable curcuminides. It gives the effect against subchondral bone turnover as well as inhibit the angiogenesis. अब आप सबको मीनिंग पता है सब कॉन्ड्रोल बोन टर्नओवर का? ठीक है. अभी सब कॉन्ड्रोल बोन टर्नओवर क्या होता है एग्जैक्टली? इसके अंदर है जो ऑस्टियोक्लास्टिक है. आपको ऑस्टियोब्लास्ट और ऑस्टियोक्लास्ट सेल पता है बोन्स के? हाँ, ऑस्टियोब्लास्ट सेल क्या है? जो बोन फॉर्मेशन करती है, ऑस्टियोब्लास्ट बनता है. और जो बोन टूटता है, मतलब अपने बॉडी के अंदर क्या होता है, नया बोन का टिश्यू बनता है, पुराना वाला टूटता है. ये प्रोसेस कंटिन्यूअस चालू रहता है सबके बॉडी के अंदर. अभी एंजियोजेनेसिस का मतलब पता है आपको? ओके, एंजियोजेनेसिस मतलब क्या होता है? न्यू ब्लड वेसल्स का फॉर्मेशन होता है. एंजियोजेनेसिस, एंजियो मींस ब्लड वेसल, इस मींस फॉर्मेशन न्यू. सो इसलिए हम उसको एंजियोजेनेसिस बोलते हैं. अभी एंजियोजेनेसिस में होता, अभी ये कैसे होता है? अभी देखो, आप सबको पता है कि ऑस्टियोआर्थराइटिस हुआ है तो वहाँ पे इन्फ्लामेशन होता है, राइट? वहाँ पे स्वेलिंग होगा, पेन होगा, बहुत सारे इन्फ्लामेटरी मार्कर्स होते हैं जो एक्टिवेट हो जाते हैं, जैसे लॉक्स हो गया, कॉक्स हो गया, TNF अल्फा हो गया, वो बहुत सारी चीज़ें एक्टिवेट हो जाती है. जो अपना सपोज अभी हमें नी ऑस्टियोआर्थराइटिस हो गया, वहाँ पे अभी रेड आपने देखा होगा पिक्चर्स के अंदर, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ब्लड वेसल्स, मतलब स्वेलिंग हो जाता है. पता है हमें वो कंडीशन में स्वेलिंग हो जाता है, तो वहाँ पे ब्लड वेसल्स फॉर्म हो जाती है.
तो ब्लड सप्लाई वो वहाँ पे बहुत बढ़ जाता है एक्सट्रीम लेवल पे, और वहाँ पे इन्फ्लामेशन होता है। मोस्टली हमें जो स्वेलिंग होता है वो एरिया में वहाँ पे ब्लड वेसल्स का फॉर्मेशन ज़्यादा होता है, तो हमें उसको वो कम करना होता है। तो कर्क्यूमिनाइड्स का रोल है, एक तो सब कंट्रोल बोन टर्नओवर्स के अगेंस्ट इफेक्ट दिखाता है, सेकेंड्स होता है इनहिबिट करता है एंजियोजेनेसिस को। अभी तक समझ में आया सबको? ओके, सो अभी सेकंड है अनडीनेचर कोलेजन टाइप 2। अभी उसका रोल क्या है? पेन और स्टिफनेस को कम करता है एट टाइम। बट आप सबको पता है अनडीनेचर कोलेजन टाइप 2 ये हमारा इंपॉर्टेंट प्रोडक्ट है, वो स्पेन से बायोडेरिका करके कंपनी है, उधर से वो लिया गया है। सो दिस इज वन यूएसपी ऑफ आवर प्रोडक्ट। इट इज इंपॉर्टेंट फ्रॉम द हम बोल सकते हैं पेन स्पेन, या तो हम बोल सकते हैं कि इट इज कमिंग फ्रॉम द बायोडेरिका, दैट इज कंपनीज नेम, एंड दैट्स व्हाई इट इज प्रोडक्ट इज गिव्स अ वेरी गुड इफेक्ट इन टर्म्स ऑफ पेन एंड स्टिफनेस। Second page is what they are saying. There is a osteoarthritis index study. So everyone knows that कि osteoarthritis pain is correlated with synovitis, abnormal bone. चला, जस्ट माझं आत्ताच सेशन कंप्लीट झालं. चला म्हटलं तुम्हाला भेटूया ना, आता मला खाली जायचं ब्रेकफास्ट करण्यासाठी. चला, मी ब्रेकफास्ट करून आल्यानंतर भेटतो तुमच्यासोबत, आणि मला काय जेवढं शेअर करता येईल, शक्य होईल तेवढं मी शेअर करण्याचा आज तुमच्यासोबत प्रयत्न करेन. 7 hours later. हॅलो गाईज, जस्ट मी आत्ताच ऑफिसमधून निघालो. माझं काम आणि ते झालं. जेवढं मला शक्य झालं तुमच्यासोबत शेअर करता येईल ऑफिस रिलेटेड, मी ते शेअर करण्याचा तुमच्यासोबत प्रयत्न पण केला. चला, मग आता आपण घरी जाऊया, आणि अजून आज काहीतरी बनवायचं आहे. बघू त्यांनी काही बनवलं असेल. त्या म्हणत होत्या की ते आज बनवणार आहे काहीतरी, दुपारी वेळ आहे तर त्यावेळेस. चला, आता आपण घरी जाऊया. थोडं मी सध्या लवकर येतो तर लवकर पण निघतोय. चला.